स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती यांनी जी काही एंट्रन्स टेस्ट घेतलेली आहे CET, तर त्यांचं स्कोर कार्ड आपण कसं डाउनलोड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या ब्राउझरमध्ये किंवा क्रोम ब्राउझरमध्ये मी या ठिकाणी प्रोसेस करतोय, त्याच पद्धतीने तुम्ही देखील करा। यामध्ये गुगलवरती जायचं आणि सर्च करायचं आहे बार्टी TRTI लॉगिन। अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे पहिलीच लिंक येते, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता ही जी लिंक आहे ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे। जी एग्जाम किंवा ज्या मग समजा तुम्ही बार्टीची एग्जाम दिलेली असेल, TRTIची दिली असेल, तर त्या ठिकाणी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती जाऊन आपण क्लिक करा आणि त्यानंतर गुगलवरती जरी तुम्ही अशा पद्धतीने प्रोसेस केली तरी चालेल। या ठिकाणी ही पहिलीच लिंक आहे, याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे थोडंसं पेज लोड घेतं आणि त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो। कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आपण दिलेली आहे ती या ठिकाणी बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती अँड ARTI अशा परीक्षांची जी काही CET झालेली आहे त्याचं या ठिकाणी स्कोर कार्ड आपल्याला पाहायचंय। त्यासाठी थोडं स्क्रोल करत जायचंय आणि त्यानंतर खाली तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथं रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसतोय आणि त्यानंतर इथेच दुसऱ्या बाजूलाच इथं पिवळ्या रंगामध्ये लॉगिनचा पर्याय दिसतोय। या लॉगिन वरती आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय। लॉगिन वरती क्लिक केलं की त्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीने इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर मेल ID आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड टाकून आपल्याला काय करायचं, लॉगिन करायचंय। आता काही विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरले असतील किंवा स्वतः भरला असेल, तरी देखील आपल्याला त्याचा पासवर्ड लक्षात नसेल, तर तो पासवर्डही कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर आता या ठिकाणी आपल्याला मेल ID जो आपण दिलेला असेल फॉर्म भरताना, तो फॉर्मवरती असलेला मेल ID एकदा चेक करा आणि त्यानंतर पासवर्ड काय टाकला असेल तो या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला लॉगिन पर्यायावरती काय करायचं, क्लिक करायचं। लॉगिन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा सर्व डाटा या ठिकाणी ओपन होणार आहे। ॲप्लिकेशन ID दिसेल तुमचा, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्कीमसाठी एग्जाम दिलेली आहे ते देखील दिसेल। त्यानंतर तुमचं स्टेटसमध्ये म्हणजे पुढे या ठिकाणी स्टेटसचा ऑप्शन दिसतोय आणि त्याच्याच खाली व्ह्यू स्कोर हा जो ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे तर ते या ठिकाणी अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होईल। मग याच्यावरती आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत ते सगळं या ठिकाणी दिसेल। तर अशा पद्धतीने तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे हे जर तुमचं सिलेक्शन एखाद्या परीक्षेसाठी झालेलं असेल, समजा तुम्ही पोलीस भरतीचा टाकलेला असेल किंवा MPSCचा टाकलेला असेल, तर ज्या एग्जाम तुम्ही दिलेल्या आहेत त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यासाठी तुम्हाला हे स्कोर कार्ड लागणार आहे। याची PDF आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवायची आहे। तर चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।